आता म्हणत आहे आता त्यांना आठवी जागा दिली. ओके. गडचिरोलीचे आमदार नरोटी सर आपल्यासोबत इथे जोडलेले आहेत. आपण विचारूया वडट्टीवार साहेबांनी वेगळ्या विदर्भाची गोष्ट केलेली आहे. तसेच पडोळे साहेबांनी 2 महिने अधिवेशन चालावं असं मागणी मागितली होती. सर काय सांगाल सर, वडट्टीवार साहेबांनी आता वेगळा विदर्भ व्हावा यावर भाष्य केलंय, काय म्हणाला? माननीय वरटीवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, सन्माननीय नेते आहेत आणि एवढ्या वर्षापासून त्याचा काळ सुरू आहे. तर मी म्हणेन की वडेट्टीवार साहेबांनी आज म्हणाले की बाबा वेगळा विदर्भ पाहिजे. त्यांच्या दृष्टिकोनातून असं असेल, पण आमचा पण एक दृष्टिकोन असा आहे की आमचे ज्येष्ठ नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे सर्वे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एवढ्या वर्षापासून ते नागपूरचे आहेत आणि ते विचार करतील की वेगळा विदर्भ केव्हा करायचा आहे, ते डिसिजन घेतील. त्याच्यावर तर मी बोलणे आता संयुक्तिक नाही असं मला वाटतं. आणि दुसरं आहे की पडोळे साहेबांनी म्हणाले की 2 महिने अधिवेशन पाहिजे, पण 2 महिने अधिवेशन वास्तविक पाहिला तर हा जवळपास 2 ते 3 हफ्ते असतो. पण यावेळेला काही कारणास्तव म्हणजे इलेक्शन पण आलेले आहेत आणि बाकी सर्व गोष्टी बघता तर 1 हफ्त्याचा केलेला आहे. त्याच्यामध्ये पण 2 दिवस एक्सटेंड केले सॅटर्डे आणि संडेला. मला वाटतं की या या घडीला यावेळेला 1 हफ्ता सफिशियंट आहे. पुढच्या वेळेला नक्कीच आपली सरकार त्याला 3 हफ्ते किंवा 1 महिना असं करण्याचा विचार करेल. सर एक पॉलिटिकल प्रश्न असा आहे की विरोधी पक्षांचं असं म्हणणं आहे की ज्या आता झालेल्या निवडणुका आहेत नगर परिषदेच्या, त्याचा रिझल्ट जो आहे 31 तारखेपर्यंत ढकललेला आहे. याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं राजनीतिक काहीतरी षडयंत्र आहे, याच्यावर आपण वास्तविक पाहिलं तर जे आता नगर परिषद इलेक्शन झाले त्याच्यामध्ये काही लोकांचा आक्षेप होता, जे अपक्ष उमेदवार होते काही कारणास्तव त्यांना प्रचाराकरता 2 दिवस लेट मिळाले. त्यांचा आक्षेप होता आम्हाला प्रचार करण्यासाठी वेळ नाही मिळाला, म्हणून त्याला थोडंसं एक्सटेंड करण्यात यावं. त्याच्या अनुषंगाने जे निवडणूक आयोगाने विचार केला की जे आक्षेप घेतले त्याच प्रभागामधले काही उमेदवारांचे निवडणुका समोर घ्यायचे. पूर्ण निवडणुका ते तर समोर घेत नाही आहे. जरी गडचिरोलीमध्ये जवळपास 3 प्रभागाची निवडणूक 20 तारखेला आहे. रिझल्ट सुद्धा आणि रिझल्ट वास्तविक पाहिला त्याचा असर होतो. एकदा रिझल्ट लागला की ज्याचे अध्यक्ष बसले आणि ज्याचे जास्त जास्त नगरसेवक आले, जे निवडणूक राहिलेले आहेत त्यांचा कल तिकडे जाईल. मग त्याच्यामुळे ते निवडणूक आणि रिझल्ट सुद्धा पोस्टपोन केलेत आहे आणि हे संयुक्तिक आहे. वास्तविक पाहिलं तर एकाच वेळेस सर्वांचा रिझल्ट लागायला पाहिजे. बरोबर. म्हणजे विपक्षी जे आरोप लावत आहेत ते आरोप खोटे आहे असं आपलं म्हणणं आहे. खोटे तर आहेच आणि त्याच्यामध्ये काही तथ्य नाही असं मला म्हणायचं आहे. म्हणजे लॉजिकली बघितलं तर रिझल्ट एकदाच लावला जातो आणि वारंवार त्या गोष्टी होत नाही आणि त्याचे प्रशासन पण आणि वर्कलोड पण वाढतो. आपल्यासोबत गडचिरोलीचे आमदार डॉक्टर नरोटी सर इथे होते. विधानसभा सत्रामधून बाहेर निघाले आणि यांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे. बघत राहा प्रजाराज्य. बाकी मजेत. बढिया ना? मजेत.